नमस्कार मित्रांनो, मी दर्पण पाटील, NISM सर्टिफाईड रिसर्च ॲनालिस्ट, सर्टिफाईड म्युच्युअल फंड ॲडवायझर. मला खूप साऱ्या लोकांचे फोन येतात किंवा खूप सारे लोक व्हॉट्सअपला क्वेरीज टाकतात की म्युच्युअल फंडबद्दल आम्हाला माहिती पाहिजे. तर आजपासून आपण म्युच्युअल फंडची नवीन सिरीज सुरू करणार आहोत मराठीमधून. म्युच्युअल फंड रिगार्डिंग जी पण काही माझ्याकडे इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला मी टाईम टू टाईम आपल्या व्हिडिओद्वारे ही प्रोव्हाइड करणार आहे. आज आपण पाहणार आहोत म्युच्युअल फंड म्हणजे काय. म्युच्युअल आणि फंड. म्युच्युअल म्हणजे एकत्र आणि फंड म्हणजे निधी किंवा पैसा. म्युच्युअल फंडचा अर्थ आहे का एकत्र आलेला पैसा किंवा एकत्र जमवलेला पैसा, याला आपण म्युच्युअल फंड बोलतो. वेगवेगळ्या प्रकारे म्युच्युअल फंड हे वेगवेगळ्या ठिकाणाहून पैसा गोळा करतात. प्रत्येकजण त्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. मग त्यांच्याकडे एक मोठा फंड तयार होतो, त्याला AUM बोलतात, असेट अंडर मॅनेजमेंट. आता हा एवढा मोठा AUM, पब्लिकचा AUM मॅनेज करण्यासाठी एक फंड मॅनेजर लागतो. तर हा फंड मॅनेजर खूप एक्सपिरियन्स होल्डर असतात. 20 वर्ष, 25, 40 वर्षाचा एक्सपिरियन्स असतो त्या फंड मॅनेजरला. आणि असे फंड मॅनेजर हा AUM किंवा हा एकत्र जमवलेला पैसा म्युच्युअल फंड हा मॅनेज करतात. ते त्यांच्या डिसिजन किंवा त्यांच्या नॉलेजनुसार वेगवेगळ्या चांगल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्याचा परतावा हा तुम्हाला म्युच्युअल फंडद्वारे मिळाला जातो. तर अशा प्रकारे याला म्युच्युअल फंड बोलतात. आणि म्युच्युअल फंड कशा प्रकारे इन फ्युचरमध्ये वर्क करतं याची व्हिडिओज आपण पुढच्या सेशनला बघणार आहोत, किंवा त्याचे टाईप्स काय असतात, त्याचे किती प्रकार असतात, हे सर्व आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सध्या आता तुम्हाला समजलंच असेल का म्युच्युअल फंड म्हणजे काय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याचे वेगवेगळे प्रकार, त्याचे खूप सारे इन्फॉर्मेशन आहेत, तर त्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रोव्हाइड करणार आहोत. धन्यवाद.